श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत माधव महाराज की जय। त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी। श्री संत माधव शेंगाडे संस्थान हसत या ठिकाणी सर्व तपस्वी मंडळीच्या वतीने, सर्व तरुणांच्या सहकार्यातून, सर्व अभावमुक्त माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा श्रावण मासाच्या निमित्ताने चालत असलेला भव्य दिव्य सोहळा, हरिपाठ चिंतन सोहळा। आतापर्यंत आपण 2 अंग पूर्ण केले। देवाची द्वारी भाक्षणावरी देणे मुक्तिचारी साधलेल्या आणि त्यानंतर 4वी जाण सानी शास्त्री कारण 8वी पुराणे सगळी अशी 2 अभंग आपण पाहिले। आज 3रा अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे आणि तो म्हणजे त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ। या 3ऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सार काय आहे, असार काय आहे याचं विश्लेषण करून तुम्हाला मला सांगितलेलं आहे। कारण असार असलेल्या पदार्थांच्या पाठीमागे तुम्ही आम्ही सर्वजण लागलेले आहोत आणि त्या आसारापासून आपली निवृत्ती व्हावी, आपण परावृत्त व्हावं आणि सार जो कोणी असेल त्याला प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करावा। असा हा हेतू ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। या संसारामध्ये, या जगामध्ये सारही आहे आणि असारही आहे। अशा दोन्ही गोष्टींचं मिश्रण या जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि या सार असाराच्या मिश्रणामध्ये आपण असाराच्याच पाठीमागे लागलेले आहोत। सार आपल्या हातून सुटून गेलेलं आहे असं पाहायला मिळतं। असं का होतंय? असाराच्या पाठीमागे आपण का लागतो? त्याचं कारण एक भ्रम आहे आणि भ्रमामुळे असार जे आहे ते सार वाटायला लागतं आणि सार जे आहे ते असार वाटायला लागतं। तर अशा प्रकारे भ्रमामुळे आपल्याला जे खोटं आहे ते खरं वाटायला लागतं आणि जे खरं आहे ते आपल्याला खोटं वाटायला लागतं। अशा प्रकारचा विपरीत भ्रम तुम्हाला आपल्याला झालेला आहे। जे सत्य आहे त्या सत्याच्या बाबतीत आमचं पूर्णपणे अज्ञान आहे आणि जे असत आहे
ते मात्र चहूकडे भरले आणि ते आम्हाला खरं वाटायला लागलेलं आहे, सत्य वाटायला लागलं. नंतर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, सत्य गेले डोळ्यावरी हे असत्याची चाले होईल. सत्य हे भोळ आहे, ते लपूनच राहिलं आणि असताचा सगळा चौकडे बोलबाला पाहिला. असं बहुतेक सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्या मुलीवर झाड आधारलेलं असतं त्या मुली कधीच कोणाला दिसत नसतात, पण वर त्या झाडाचा विस्तार मात्र सगळ्यांना पाहायला मिळतो. मंदिराचा कळस सगळ्या लोकांना दिसतो, पण मंदिराचा पाया जो आहे, ज्याच्यावर आधारित तो कळस आहे, तो पाया कधी कोणाला दिसत. पाया कधीच कोणाला दिसत नाही. कळस मात्र सगळ्यांना अगदी एका नजरेत दिसायला लागतो. कळसाकडे पाहिल्याबरोबर तिकडे बघूनच लोक नमस्कार करतात, हात जोडतात. पण ज्याच्यावर आधारित तो कळस आहे, असा तो पाया आहे, त्या पायाच्या कोणी पाया पडत, कळसाच्या सगळी पाया पडतात, पायाच्या कोणी पाया पडतात. विचारसागरामध्ये दादांनी एक अशी गोष्ट सांगितलेली आहे. एक कोणीतरी राजा होता आणि त्या राजाचा एक मंत्री होता, भरचू नावाचा. त्या भरचूवर त्या राजाचं फार प्रेम होतं. एवढं प्रेम की तो राजा त्याच्याशिवाय जेवण करायचं नाही, त्याच्याशिवाय गप्पा मारायच्या नाही, त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट तो राजा करायचा नाही. बाकीच्या मंत्री लोकांना हे सहन होई नाही. राजा त्यालाच बघतो, त्याच्यासोबतच बसतो, त्याच्यासोबतच जेवण करतो, त्याचा द्वेष करायला लागत असतो. आणि मग बाकी इतर मंत्र्यांनी असा एक गट रचला की म्हणले, या राज्यावर एक बंड आपण निर्माण करू आणि ते आक्रमण आलेलं आहे असं राजाला सांगू आणि ते आक्रमण परतून लावण्याकरता, ते बंड मोडून काढण्याकरता भरचूला पाठवून देऊ आणि मग तिकडं भरचू गेला म्हणजे तिकडंच त्या भरचूला मारू. अशा प्रकारचा कट रचला. नकली असं खोटं बंड तयार केलं. राजाला सांगितलं की एक बंड आलेला आहे, आक्रमण आलेलं आहे आणि ते आक्रमण मोडून काढण्याकरता, त्याला परतून लावण्याकरता भरचूला पाठवा. ते म्हणजे भरचूला का, तुम्ही जा ना. इतर मंत्री म्हणले, नेहमी आम्ही जात असतो, एकदा तरी जाऊ द्या ना त्याला, तो नेहमी तुमच्याजवळ बसलेलाच असतो की, एखाद्या वेळेस तरी जाऊ द्या त्याला. ठीक आहे असं म्हणून त्या भरचूला पाठवलं. ठरलेल्या कथाप्रमाणे भरचूला त्यांनी खूप मारलं, मेलं असं समजून परत घरला आले. बंड तर नकलीच होतं म्हणजे परत बंड तर गेलं म्हणले, मोडलं. पण त्या बंड करणाऱ्या लोकांनी भरचूला मात्र जीवे मारलं असं राजाला सांगितलं. राजाला त्याचं खूप दुःख झालं. पण गंमत अशी झाली की तिकडे काही वेळाने त्या भरचूला दोष आला, तो सावध झाला, बेहोश पडलेला. हळूहळू तो उठून बसला, हळूहळू हिंडण्या फिरण्याची ताकद त्याच्या अंगामध्ये आली आणि मग तो विचार करायला लागला की हे बंड तर खोटं होतं, मग मला एवढं का पाठवलं. तर त्या मंत्र्यांचा हा काहीतरी कट आहे त्याच्या लक्षात आलं. आज आपण मेलो नाही, आपलं नशीब चांगलं, भगवंताने आपला सांभाळ केला. पुन्हा जर मी परत त्या राजाकडे गेलो तर अजून असंच ते बंड करतील आणि पूर्णपणे मला जीवे मारून टाकतील. त्याच्यापेक्षा आता त्या राजामध्ये जाणं नको असा विचार करून तो भरचू जंगलामध्येच राहिला. अंगाला भस्म लावलं, साधूचा वेश धारण केला, जंगलामध्ये राहायला लागला. आणि
एकदा हे मंत्री त्या जंगलामध्ये फिरायला गेले असता त्या अंगाला भस्म लावून बसलेला भरचू त्यांना दिसला. त्या मंत्र्यांना भीती वाटली. हा भरचू जर कधी राजाला भेटला तर आपलं सगळं पितळ उघडं पडेल. मग आता राजाला काय सांगावं? तर त्या लोकांनी राजाला एक उलटी गोष्ट सांगितली. म्हणजे राजा तो भरचू मेलाय, पण मेल्याच्या नंतर तो भूत झालाय आणि भूत होऊन अंगाला भस्म लावून जंगलामध्ये फिरत आहे असं त्या राजाला सांगितलं. राजाला त्या मंत्र्यांनी सांगितलेली गोष्ट खरी वाटली आणि मग राजा एकदा जंगलामध्ये गेला. त्याला जंगलामध्ये तो भरचू भेटला, दिसला. पण भरचूवर जे प्रेम होतं पहिलं ते आता त्या ठिकाणी निर्माण झालं नाही. तर उलट त्या भरचूला पाहिल्याबरोबर भीती मनामध्ये निर्माण झाली आणि त्या भरचूपासून तो दूर पळायला लागला. मला वाचवा, मला वाचवा, हे भूत मला खायला येते, भूत मला पकडतंय. त्या भरचूपासून तो दूर पळायला लागला. भरचू तोच आहे, भरचू बदलला नाही. पण राजाच्या डोक्यामध्ये मात्र विपरीत भावना बनली त्या भरचूबद्दल. आणि भरचू जो खरा होता तो खरा जसा आहे तसा न दिसता त्याला भूत या रूपामध्ये दिसायचा. अशा प्रकारची ही विपरीत भावना होतात. जे जसं आहे तसं न दिसता त्याच्या विरुद्ध दिसणे याचं नाव विपरीत. तसंच झालंय जगताच्या बाबतीत तुमचं. जग जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही. देव जसा आहे तसा देव आपल्याला दिसत नाही. जगाच्याही बाबतीत विपरीत भावना आहे आपल्या अंतःकरणामध्ये आणि देवाच्याही बाबतीत विपरीत भावना आहे. जग खरं तर असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. पण असं जग आपल्याला दिसतंय काय? दिसत नाही. जग हे सत्य आहे असं वाटतंय, हे खरं आहे असं वाटतंय सगळं. जग हे चेतन स्वरूप आहे असं वाटतंय आणि त्याचबरोबर संपूर्ण जगत हे सुखरूप आहे असं. या जगातल्या गोष्टी मिळविल्या तरच मला सुख लागेल, अन्यथा मला सुख लागणार नाही. अशा प्रकारची विपरीत भावना माणसाची झाली आहे. आणि वस्तुस्थिती तर अशी आहे की या जगाच्या जवळ सुख नावाची गोष्ट नाही, चैतन्य नावाची गोष्ट नाही आणि सत्यत्व नावाची गोष्ट नाही. या जगातला कुठलाही पदार्थ सत्य नाही. सगळे असत पदार्थ, सगळे जड पदार्थ आहेत आणि सगळे दुःखरूप पदार्थ. तर गंमत अशी आहे की ते दुःखरूपच आपल्याला सुखरूप दिसायला लागले, ते जड पदार्थ चेतनरूप दिसायला लागले आणि असत असलेले पदार्थ सत्य वाटायला, सत्य वाटायला. भासमान असलेले पदार्थ सत्य वाटायला. म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, देवा तू सत्य असताना हे जगत आपल्याला सत्य वाटायला लागले. या जगताचा भास आम्हाला तो का दाखवला? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा गाविला जगदा भास. अशी विपरीत भावना तुमच्या आमच्या अंतःकरणात झालेली आहे. भास वाढण्याच्या पाठीमागचं कारण, भास होण्याच्या पाठीमागलं कारण भास अज्ञानामुळे होतो. एखाद्या गोष्टीचं स्पष्ट ज्ञान जर नाही झालं तर त्या अज्ञानामुळे भास होतो. समजा अंधारामध्ये आपण चाललो आहोत, शेताकडे चाललो आणि तिथं कोणीतरी एक बाभळीचं खोड असं तोडून उभंच खोड खांद्या बिंद्या छाटून असं उभं टाकलेलं आहे. आपल्याला माहिती नाही तिथं खोड आहे जरा. असं आपण दुरून पाहिलं तर असं वाटू लागलं की हाताहाताचे असेल आणि ते मुंडकं आहे खाली, ते फुलं मुंडच्या मोठं दिसायला बाबू भूत आहे असं वाटायला. भूत आहे असा भ्रम झाला, भास झाला. का भास झाला? त्याचं कारण सत्य ज्ञान, खरं ज्ञान आपल्याला नव्हतं. त्या खोडाबद्दलचं खरं ज्ञान आपल्याला नाही. म्हणजेच अज्ञान त्या खोडाबद्दल आहे आणि अज्ञानामुळे थोडं थोडं खोड दिसू लागलं. पूर्ण अंधारच जर असता
खोड दिसलंच नसतं. पूर्ण प्रकाश जर असता तर खोड खोड म्हणूनच कळलं असतं. पण तो थोडा थोडा अंधार असल्यामुळे, मंद अंधकार असल्यामुळे खोड म्हणून ओळखू आलं नाही. आणि काहीच नाही असं इतकं निबिड अंधकार नसल्यामुळे काहीच नाही असंही दिसलं नाही. काहीतरी आहे अशा प्रकारचं ज्ञान त्या खोडाचं झालं. आणि मग मनामध्ये त्या भूताबद्दलची भीती, मनामध्ये कोणतरी सांगितलेल्या पहिल्या गोष्टी, जुन्या गोष्टी, की अमक्या अमक्या ठिकाणी भूत राहतंय, तमक्या तमक्या ठिकाणी भूत राहतंय. भूत म्हणजे असं मोठ्याच्या मोठं असतंय, ते दिसायला काळं पूर्ण का असे भूत असतात असं कोणतरी सांगितलेलं, ते आपल्या ध्यानात बसतंय. आणि मग त्या ठिकाणी ते खोडावर आपल्याला तशाच प्रकार दिसायला लागतो. आणि मग आपण भीतो त्या गोष्टीला, दूर घाबरून जातो, हतबल होऊन जातो. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या अंगामध्ये ताप शिरते, किव शिरते अंगामध्ये, विमान पडतो आपण. अशा अनेक गोष्टी आपल्याबद्दल घडायला, काहीतरी बरकळायला लागतो आपण. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर अज्ञान असेल तर त्या अज्ञानापासून भ्रमाची निर्मिती. देवाबद्दलचं पूर्ण ज्ञान आम्हाला नाही आणि संसाराबद्दलचंही पूर्ण ज्ञान आम्हाला नाही. आणि म्हणून देवाबद्दलही भ्रम निर्माण होतो आणि संसाराबद्दलही भ्रम निर्माण. संसाराबद्दल काय भ्रम निर्माण झाला? संसार हे असत आहे, खरा नाही. असत म्हणजे काय? सत नसणे, सत्य नसणे. आता सत्य कशाला म्हणावं ते थोडक्यात बघू. सत्य त्याला म्हणतात की जी वस्तू भूतकाळात होती, जी वस्तू वर्तमान काळात आहे आणि जी वस्तू भविष्य काळातही राहणार आहे, त्या वस्तूचं नाव काय आहे? सत्य. त्यालाच खरं म्हणावं लागेल. जी काल नव्हती, जी उद्या राहणार नाही, आजच जर दिसू लागली तर खरं म्हणता येते का त्याला? नाही, त्याला खरं म्हणता येत नाही. जसं स्वप्नातले पदार्थ स्वप्न पडण्याच्या अगोदर नव्हते, स्वप्नातून जागं झाल्यावर नाही, मग स्वप्नामध्येच तेवढे दिसतात, मग त्याला खरं म्हणता येते का? खरं नाही म्हणता येत. मृगजळ सकाळी दिसत नाही, संध्याकाळी दिसत नाही, दिवस माथ्यावर आल्यावरच मृगजळ दिसतंय, मग त्याला सत्य म्हणता येईल काय? नाही म्हणता येईल. सिनेमाच्या पडद्यावर जे चित्र दिसतात आपल्याला, खाली चित्र दिसतात, तो सिनेमा सुरुवात होण्याच्या अगोदर नसतात, सिनेमा संपल्यावरही नसतात. मग मध्यंतरीच्या काही 2-3 घंट्याच्या पुरतं ते दिसायला लागतात, मग त्याला सत्य म्हणता येते का? नाही. तिथं लंका जळालेली दिसते त्या पडद्यावर, पण ते अग्नी दिसतो तरी पण तो पडदा कपड्याचा जळत पडद्यावरच दिसते की सगळं ते. आणि पडदा कशाचा असतो? कापडाचा असतो. ते पडदा जळायला पाहिजे की नाही त्या अग्नीनं? जळत नाही. बर, मग मारुतीरायाने ज्या समुद्रावरून उड्डाण केलं ते समुद्रही दिसतो त्या पडद्यावर. समुद्राचं एवढं मोठं पाणी दिसतं त्या पडद्यावर, पण तो पडदा भिजतो काय त्या पाण्यानं? त्या पाण्यानं तो पडदा भिजतही नाही. तर अशा प्रकारे चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर चित्र तिथं नाही, संपल्यावरही चित्र तिथं नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये जर दिसत असेल तर त्याला सत्य म्हणता येईल. तसाच हा सर्व संसार आहे. काल नव्हता, उद्या राहणार नाही, आजच्या दिवसापुरता दिसायला लागलाय, त्याला सत्य म्हणावं लागेल काय? इथं आलेल्या प्रत्येक माणसापैकी 100 वर्षापूर्वी किती माणसं होते या गावामध्ये सांगा बरोबर? 100 वर्षाच्या अगोदर याच्यापैकी कोण कोण माणसं होते?
बसली ते नक्की. कोणीच नाही. बरोबर. अजून 100 वर्षानंतर आत्ता असलेल्या माणसापैकी कोण कोण राहणार? हेच आहे ना पण. थोडं तर राहायचं पण हे पालवी आहे राहिलं. आज जन्मलेले लेकरं सुद्धा राहणार नाही 100 वर्षाच्या नंतर. मग ह्या मधल्या काळामध्ये तुम्ही आम्ही दिसावं, मग हे शरीर दिसालंय, हे सगळा संसार दिसालाय, हे खरं म्हणायचं काय याला? याला खरं म्हणता येणार? आपल्यापुरतं सोडा, हे संपूर्ण जगत सुद्धा करोडो वर्षापूर्वी नव्हतं, अजून करोडो वर्षाच्या नंतर राहणार नाही. मध्यंतरीच्या काही काळामध्ये हे जग दिसतंय म्हणून या जगाला सत्य म्हणता येईल. अशा प्रकारचं हे असत असलेलं जग आम्हाला काय वाटायला लागलंय? सत्य वाटायला लागलंय. ती विपरीत भाव. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की जगत निर्माण होण्याच्या अगोदरही देव होता. जगत आहे त्याही वेळेस तो देव आहे आणि जगत संपून जाईल त्याही वेळेस तो देव असाच राहणार. मग तो देव सत्य आहे की असत्य आहे? बोला. तो सत्य आहे, पण त्या देवाबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तो सत्य आहे हे माहिती नाही. देवाचं खरं स्वरूप कसं आहे ते आम्हाला माहिती नाही. म्हणजे सत्याचा आम्हाला पत्ताच नाही आणि असत्याचाच सगळा पत्ता आहे आणि तेही सत्य म्हणून पत्ता आहे. सत्याला आम्ही असत्य समजलंय. बरेचसे लोक काय तुमचा देव म्हणतात? दिसला का तुम्हाला? दाखवा बघा आम्हाला. जे इतकं सोपा बाबाची खीर आहे त्याची दाखवा म्हटल्यावर दिसायला. एक वारकरी पंढरपूरला गेला, पंढरपूरहून दर्शन घेऊन परत आला. परत आल्याच्या नंतर गावातली काही टिंगलखोर प्रवाळखोर पोरं त्याच्या भोवती जमले आणि म्हणले, काय वारकरी बुवा कुठे गेले होते? म्हणले पंढरपूरला. कशाला बुवा पंढरपूरला? दर महिन्याला, दर वर्षाला, दर 6 महिन्याला जाता पंढरपूरला. काय आहे पंढरपूरला? आम्ही देवाचं दर्शन घ्यायला जातो. मग झालं का देवाचं दर्शन? म्हणजे हो झालं देवाचं दर्शन. काय म्हणला मग देव तुम्हाला? वारकऱ्याला राग आला जरा. वारकऱ्याला राग येऊ नये काय? वारकरी म्हणला, तुझ्या टाळक्यात 2 खेटर मार म्हणला, ये इकडं सांगतो. देवच नाही असं म्हणणाऱ्याची संख्या या जगामध्ये होती. नास्ति नभाति दशमहा अशा प्रकारे पंचदशीमध्ये एक श्लोक आहे. विचारसागरामध्ये ही गोष्ट आलेली आहे. की अशी थोडक्यात गोष्ट आहे अशी की 10 पोरं नदीच्या पलीकडे जायचं होतं त्याला. आणि गावामधून कोणतरी सांगितलं, तुम्ही 10 जण आहात बरं काय, 10चे 10 सांभाळून जा आणि 10चे 10 सांभाळून आपल्या घराला परत या. ते 10 त्यांनी आकडा ध्यानात ठेवला. नदीच्या पलीकडे गेले पोहून आणि पलीकडे गेल्याच्या नंतर मोजायला लागले. 1 2 3 4 5 6 7 8 9. स्वतःला मोजीच नाही गेले. म्हणजे 9च होते. दुसऱ्याला मोजलं ते असं काढाने होता. त्यानं स्वतःला सोडून दिलं, दुसऱ्यालाच मोजू लागलं, 9च होऊ लागलं. सगळ्यांनी मोजले तर किती भरू लागले? 9च भरू लागले. अरे बाबा बोलले, एक जण गेला आपला, 10वा नाही, 10वा गेला. ज्या अर्थी 10वा दिसत नाही त्या अर्थी 10वा मेला. असा भ्रम झाला त्यांना. आणि मग डोकं पडून घ्यायला लागले, छाती पडून घ्यायला लागले, तोंडात माती घडून घ्यायला लागले, केस तोडून घेऊ लागले, रडू लागले, ओरडू लागले, सगळ्याला हात मारू लागले. 10वा गेला, 10वा गेला. तिथं पलीकडे एक शेतकरी शेतात काम करू लागला. आऊत हात
हंता हंता तसाच चाबूक खांद्यावर घेऊनच आला त्या पोरांच्या जवळ. आणि त्याने विचारलं, बाबा काय झालं रडायला, एवढ्या मोठ्याने रडता तुम्ही? तो म्हणले, काय सांगावं मामा, आमच्यातला 10वा गेला. म्हणजे 10वा गेला? कुठे गेला? अहो म्हणजे घरून निघताना 10 आम्ही निघालो म्हणले घरून. आम्हाला सांगितलं म्हणजे 10 जण आहोत, तुम्ही सांभाळून जा, सांभाळून घ्या. 10 जण निघालो घरून, पण नदीच्या अलीकडे आल्याच्या नंतर 10वाच नाही म्हणले, 9च जण आहात म्हणले इथं, 10वाच नाही. 10वा नदीमध्ये बुडाला, मेला. ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी तो नाही. काय वाक्य बोलावलं मी ध्यानात ठेवा, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी तो नाही. आणि मग त्या शेतकऱ्यानं मोजून बघितलं मनातल्या मनात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 10. पुन्हा इकडून एकदा मोजलं तरी 10 बरोबर. अर्ध्यातून मोजले, इकडं 5 इकडं 5 तरी बरोबर 10. 10 हाते. आणि त्या शेतकऱ्यानं सांगितलं, हे पहा बरोबर, काळजी नका करू, 10वा आहे, काळजी करू नका, 10वा आहे. 10वा आहे, बघितला तुम्ही, दिसला तुम्हाला? कुठं आहे म्हणजे, कुठं आहे सांगा आम्हाला, पटकन सांगा. म्हणजे कुठं काय वाहत जाऊन कोण्या काय याला अडकला, कोण्या छोटवा बिडकाला अडकला का, कोण्या काठाला निघाला, काय झालं नेमकं त्या 10व्याचं, पटकन सांगा, तो 10वा कुठं आहे? त्याला सांगितलं, सांगतो, काळजी, 10वा आहे म्हटल्याबरोबर थोडं बरोबर, कुठंही का असणार बिचारा असा असल कुठंतरी. आणि मग त्या शेतकऱ्याने एका पोराला बाजूला घेतलं आणि एक चाबूक मारला त्याच्याकडे. म्हणजे एक, दुसऱ्याला पुढे घेतलं, पुन्हा मारला चाबूक, म्हणजे 2, असे 9 पोराला चाबूक मारले, बाजूला काढले. आता 10वा समोर आला, त्याला एक सडकून मारला असा, म्हणजे हा 10वा आहे, 10वा तू आहेस, दशमस त्वम असी, अशा प्रकारे त्याला सांगितलं. आणि त्यावेळेस त्याला त्या चाबकाचा मार तर बसला, पण 10वा मी आहे असा आनंद झाला त्याला. वाचलो रे बाबा मला एकदाचा, सापडलो मी, 10वा मीच आहे, 10वा मीच आहे. तसंच झालंय तुमचं. 10वा त्यांच्यातच आहे, देव आमच्यातच आहे, देव आपल्यातच आहे. पण आम्ही म्हणालो देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं आहे. देवाचा शोध घ्यायला लागलो. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनशी मुळी कोण. ज्ञानेश्वर महाराज. देव देव म्हणून व्यर्थ, कोणी काशीला चाललाय देव बघायला, कोणी त्या बद्रीनाथला चाललाय देव बघायला, कोणी पंढरपूरला चाललाय देव बघायला, कोणी इकडं बालाजीकडे चाललाय, कोणी अजून कुठं रामेश्वर वगैरे. कहा मथुरा कहा काशी. कबीर महाराज म्हणतात, कोणी मथुरेला चाललाय तर कोणी काशीला चाललाय. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. अशी तुमची आमची अवस्था झालेली आहे. कुठं आहे देव, कुठं आहे देव, कुठं आहे देव. तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, पुरे तो जागा चुकलास. देवाचा शोध घ्यायला हवा. मग कोणीतरी संत महात्मा भेटतो, कोणीतरी अनुभवी पुरुष भेटतो आणि तो म्हणतो काळजी करू नका, देव आहे. आहे नक्की आहे म्हणा, देव नक्की आहे. हो नक्की देव आहे. म्हणजे कुठं आहे दाखवा, कुठं आहे दाखवा, कुठं आहे.
आम्हाला देव बघायचा, आम्हाला देव बघायचा. आणि त्यावेळेस तो संत तुम्हाला आम्हाला सांगतो की महात्मे आपल्याला सांगतात की बाबा रे, देव इकडं तिकडं दुसरीकडे कुठं नाही, त्या वैकुंठात नाही, पंढरपुरात नाही, किंवा अजून पुण्या रामेश्वरला नाही, काशीला नाही, तर देव तुझ्यात आहे, तूच देव आहेस. जसं त्या 10व्याला सांगितलं ना, 10वा तूच आहेस. पहिल्यांदा सांगितलं 10वा आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि 10वा तूच आहेस, त्याला अपरोक्ष ज्ञान. तूच 10वा आहेस अशा प्रकारचा निश्चय त्याचा होतो. आणि हा निश्चय झाल्याच्या नंतर मग त्याला आनंदाची प्राप्ती होते. जसं त्याच्या बाबतीत घडतं तसंच तुमच्या आमच्या बाबतीतही घडतं. 10व्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर आनंद जसा त्याला झाला तसाच तुम्हाला आम्हाला सुद्धा मीच देव आहे असं कळल्याच्या नंतर, त्याचा अनुभव आल्याच्या नंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो. आणि म्हणून वस्तुस्थितीने आम्हाला खऱ्या अर्थाने जग कसं आहे हे कळण्याची गरज आहे, आणि देव कसा आहे हे कळण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराज तेच गोष्ट या ठिकाणी सांगतात या अभंगामध्ये. बाबा रे, हा सर्व संसार जो आहे हा त्रिगुणात्मक सर्व संसार आहे. आणि या त्रिगुणात्मक असलेल्या सर्व संसार आसार आहे. आसार, या संसारामध्ये सार म्हणजे सत्य, सार म्हणजे चैतन्य, सार म्हणजे आनंद या संसारामध्ये नाही. हा सर्व संसार त्रिगुणात्मक कसा आहे? आसार आहे. म्हणजे महाराज सार काय आहे? तर सार जे आहे ते निर्गुण आहे. त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार. बरेचसे लोक म्हणतात त्रिगुण आसार, निर्गुण आसार, दोन्ही आसारच करून टाक. पंचनाश होता का पाहिजे? शब्द जर थोडासा मागपुढे झाला, शब्द जर चुकला तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो. त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार. त्रिगुणात्मक असलेले हे संपूर्ण जग कसं आहे? आसार आहे. आणि निर्गुण असलेला जो परमात्मा आहे तो कसा आहे? सार आहे. हे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे ते 3. प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, कणाकणामध्ये हे 3 गुण आपल्याला पाहायला मिळतात. कोण्या ठिकाणी सत्वगुण पाहायला मिळतो, कोण्या ठिकाणी रजोगुण पाहायला मिळतो, कोण्या ठिकाणी सत्वगुण तमोगुण पाहायला मिळतो. आपल्यामध्ये सुद्धा हे 3 गुण पाहायला मिळतात. आपण आता छानपैकी प्रवचन ऐकायला बसलेले आहोत, तर आपला हा सत्वगुण आता जागृत झालेला आहे. वरचढ अवस्था त्या सत्वगुणाची आहे. थोडा वेळ जर लागला प्रवचन संपायला, 5-10 मिनिट, तर मग चंचल अवस्था निर्माण होते. चुळबुळ माणसं करतात, घड्याळीकडे बघतात, मोबाईलकडे बघतात, किती वाजले ते बघतात. कोणी उठून जाण्याचा प्रयत्न करते, कोणी हटकूनच ते मोबाईलची बेल लावते, कानाला लावून तिकडंच. कोणी जर संग लहान लेकरं आणली असतील तर त्या लेकराला चिमटे घेतात आणि रडवितात. लेकरू रडायला म्हणजे तुम्ही म्हणतात काय काय बहाणे करतील ते. तर अशा प्रकारे चंचलता निर्माण होते. त्यावेळेस रजोगुण आपला वर आलेला असतो, सत्वगुण तमोगुण खाली गेलेले असतात. आणि ज्यावेळेस आपण घरी जातो, अंथरुणावर पडतो, डोळे जड व्हायला लागतात, सुस्ती यायला लागते, आणि आता पटकन झोपावं असं वाटलं की समजावं आता तमोगुण आपला वरचढ झालेला आहे, रजोगुण सत्वगुण आपले खाली गेलेले. असे आपल्या शरीरामध्ये सुद्धा 3 गुण आपल्याला पाहायला मिळतात दिवसाभरून बऱ्याच वेळा. क्रोध निर्माण झाला की समजावा रजोगुण वाढला,
दान धर्म करण्याची इच्छा निर्माण झाली, देवदेव करण्याची इच्छा निर्माण झाली, समजावं सत्वगुण निर्माण झाला. आणि आळस, सुस्ती, कंटाळा, चढपणा असा निर्माण झाला की समजावं तमोगुण. असे हे 3 गुण आळीपाळीनं आपल्या शरीरामध्ये निर्माण. तसंच प्रत्येक पदार्थामध्ये, दगडाधोंड्यामध्ये, कुण्या वृक्षामध्ये, कुण्या पशुपक्ष्यामध्ये, सर्व ठिकाणी जगामध्ये कणाकणात हे 3 गुण भरलेले आहेत. हे 3 गुण नाही असा जगात एकही पदार्थ नाही. हे संपूर्ण जगत त्रिगुणात्मक आहे. आणि हे 3 गुण आले कुठून? तर हे 3 गुण माया नावाची एक वस्तू आहे, त्या मायेमध्ये हे 3 गुण राहतात. माया म्हणून एक त्या परमात्म्यावर अध्यस्त अशा प्रकारची एक स्थिती आहे, अवस्था आहे, पदार्थ आहे. आणि त्या माया नावाच्या पदार्थामध्ये, त्या मायेमध्ये हे 3 गुण राहतात. ज्यावेळेस जग निर्माण होत आहे त्यावेळेस रजोगुण वाढलेला असतो त्या मायेतला. जगाचं पालन ज्यावेळेस घडतंय त्यावेळेस सत्वगुण वाढलेला असतो. आणि जगाचा संहार ज्यावेळेस घडतो त्यावेळेस तमोगुण वाढलेला असतो. म्हणून तर ब्रह्मदेव हा आपल्याकडे रजोगुणी आहे, भगवान विष्णू सत्वगुणी आहे आणि महादेव तमोगुणी आहे. तमोगुण प्राधान्य महादेवाच्या ठिकाणी, रजोगुण प्राधान्य ब्रह्मदेवाच्या ठिकाणी, सत्वगुण प्रधान भगवान विष्णू, असे 3 गुणाच्या प्राधान्याने हे 3 देवता आपल्याला पाहायला मिळतात. मग उत्पन्न करण्याचं कार्य ब्रह्मदेवाकडे आहे, पालन करण्याचं कार्य भगवान विष्णूकडे आहे आणि संहार करण्याचं काम महादेवाकडे आहे. हे 3 गुण नाहीत असा जगात एकही पदार्थ नाही. आणि हे 3ही गुण ज्यावेळेस साम्य अवस्थेला प्राप्त होतात, समान असे होतात, सारखे होतात, त्यावेळेस रजोगुण वर आलेला नसतो, तमोगुण नसतो आणि सत्वगुणही नसतो. त्यावेळेस मग ब्रह्मदेव नसतो, भगवान विष्णू नसतो आणि महादेवही नसतो. मग काय असते? केवळ ती प्रकृती असते, माया असते आणि त्या मायेचं अधिष्ठान असलेला परब्रह्म परमात्मा असतो. त्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी 3 गुण कधीच नसतात. आणि मग त्याच त्रिगुणात्मक असलेल्या मायेचा अधिष्ठान जो परमात्मा आहे त्या परमात्म्यालाच ईश्वर असं म्हटलं जातं. आणि त्या ईश्वराच्या ठिकाणी रजोगुण वाढला की तो ब्रह्मदेव झाला, सत्वगुण वाढला की तो विष्णू झाला, तमोगुण वाढला की तो महादेव झाला. हे ईश्वराचे नाव आहेत, ब्रह्माचे नाही हे नाव. ब्रह्म त्याच्याही पलीकडचं. खरा जो देव आहे, खरा जो हरी आहे तो त्रिगुणाच्या पलीकडे आणि त्याच्यापासून अलीकडे माया कार्य सगळेच्या सगळे पदार्थ त्रिगुणात्मक आहे. म्हणून या जगामध्ये जो पदार्थ आपण समोर घ्यावा त्या पदार्थामध्ये 3 गुण बघायला मिळतात आणि त्याचबरोबर परब्रह्म परमात्मा जो आहे त्याचे सुद्धा धर्म या जगामध्ये पाहायला मिळतात. सच्चित आनंद हेही 3 पदार्थ या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वस्तू सत आहे असं वाटायला लागतं, खरी आहे असं वाटायला लागतं. हे परमात्म्याचं सत्यत्व या वस्तूमध्ये आपल्याला दिसतं. प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आपल्याला दिसायला लागतं. हे चैतन्य त्या परमात्म्याचं चैतन्य या वस्तूमध्ये आलेलं आहे आणि प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये आनंद आहे असं आपल्याला वाटायला लागतं. तो सुद्धा परमात्म्याचा आनंद या जगामध्ये आपल्याला दिसायला लागतो. असे हे परमात्म्याचे 3 धर्म, 3 गुण या जगामध्ये आहेत. मायेचे 3 गुण म्हणजे सत्व रज तम असे हे 3 गुण या जगामध्ये आहेत. नाम आणि रूप असे त्याच्याशिवाय पुन्हा 2 गोष्टी आगाऊच्या बघायला मिळतात.
प्रत्येक पदार्थाला काही ना काहीतरी नाव आहे आणि प्रत्येक पदार्थाचं काही ना काहीतरी रूप आहे. पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे, अस्ति भाति प्रियम रूपम नाम चत्युंश पंचगम आद्यत्रयम रूपम माया रूपम ततोद्वयम. अस्ति भाति प्रियम रूपम, अस्ति भाति आणि प्रिय हे परब्रह्माचे 3 स्वरूप आहेत या जगामध्ये, आणि नाम आणि रूप हे 2 मायेचे आहेत. असे 5 पदार्थ या जगामध्ये दिसतात, नाम आणि रूप. त्याच्यामध्येच सत्वगुण रजोगुण तमोगुणही आलेले आहेत. तर अशा प्रकारे त्रिगुणात्मक असलेलं संपूर्ण जग कसं आहे? आसार आहे. आसार म्हणजे याच्यामध्ये सार काही नाही. आणि त्रिगुणाच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे, परब्रह्म आहे, ते मात्र सार आहे. त्या परब्रह्माच्या ठिकाणी सत्यत्व आहे, त्या परब्रह्माच्या ठिकाणी चिदत्व आहे, आणि त्या परब्रह्माच्या ठिकाणी आनंदत्व. त्या 3 गोष्टी सारभूत आहेत. अशा प्रकारचा निवाडा, अशा प्रकारचा विचार, जगत जगत म्हणून समजणे आणि देव देव म्हणून कळणे, अशी ही दोन्हीची वेगळी वेगळी फोड होणे, ताक ताक बाजूला निघणे आणि ताकातलं लोणी लोणी बाजूला निघणे, अशा प्रकारचा निवाडा होणे. जसं राजहंसाच्या चोंचीने दुधात मिसळलेलं पाणी बाजूला निघतं आणि दूध बाजूला निघतं. खंडीजे पय पाणी राजहंसे, नेरे राजहंसे पाणी काही. राजहंस कुठं पाणी पितो असतो का? तो दूध ग्रहण करतो. पाणी तसं शिल्लक आहे. कितीही पाण्यात दूध मिसळा, दूधच तेवढं दूध टाकते, ते पाणी पितच नाही. पाणी जेवढ्याला तेवढं शिल्लक आहे. त्याप्रमाणे पाण्याला पाणी, दुधाचं दूध, हे जसं 2 वेगळे वेगळे आपल्या समोर प्रगट व्हावे, त्याप्रमाणे जगत आणि माया हे एका बाजूला आणि देव तो देव एका बाजूला, अशा ह्या 2 वेगळ्या वेगळ्या फोडी करून जर आपल्याला ज्याच्याने मिळतात, त्याचं नाव आहे सारासार विचार. सार कशाला म्हणावा आणि आसार कशाला म्हणावा, हा जो विचार आहे, या विचाराने आपल्याला कळतं की त्रिगुणात्मक जग असलेलं ते आसार आहे आणि निर्गुण असलेला जो परमात्मा तो सार आहे. समजाले? तत्वशोधक पदार्थ वगैरे अभंगच कसं आहे मी काय, त्रिगुण आसार, त्रिगुण हे सार. लोकांना वाटते हरिपाठ सोपाट. हे सगळ्या गोष्टी कळल्याशिवाय हरिपाठ आपल्याला कळणार. त्रिगुण काय आहे, निर्गुण काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, या सगळ्या गोष्टीची उकल आपल्यासमोर व्हावी लागते. आणि हा सारासाराचा विचार ज्या ठिकाणी केला जातो, ज्या ग्रंथात केला जातो, त्याचं नाव हरिपाठ. सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ हरिपाठ म्हणजे काय? तर ज्यात सार काय आहे आणि आसार काय आहे हे सांगितलं गेलेलं आहे, हे समजतंय या ग्रंथाच्या वाचनाने, त्याचं नाव काय? हरिपाठ. हे हरिचाच पाठ आहे. आपल्याला शाळेमध्ये असं ते असते की नाही पुस्तकामध्ये, पहिला पाठ, दुसरा पाठ, तिसरा पाठ. पाठ म्हणजे धडा. तसंच त्या धड्यामध्ये, त्या पाठामध्ये ज्याच्याकरता तो पाठ आहे, तो धडा आहे, त्या गोष्टीचं विश्लेषण करून सांगितलं गेलं असतं. परिचय दिले असेल, परिचय सुरुवातीला परिचय दिले असेल कशाविषयी.
त्या धड्याचं जे नाव असेल त्या नावाचं विश्लेषण म्हणजे त्या पुढच्या सगळ्या धड्यामध्ये असतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर कोणता पराक्रम केला, प्रतापगडावरील पराक्रम असं त्या धड्याचं नाव. आणि मग खाली सगळा धडा वाचून जर काढला तर आपल्याला काय कळते, प्रतापगडावर काय घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. आग्र्यातून सुटका. आता आग्र्यातून सुटका कशी काय झाली शिवाजी महाराजांची, आग्र्याला कशाला गेले होते, तिथं कसे अडचणीमध्ये पडले, ते पुन्हा त्यांना अडवून टाकलं होतं, आणि मग तिथून कसे काय सुटका होऊन ते इकडं परत महाराष्ट्रामध्ये आले वगैरे, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण खालच्या त्या धड्यामध्ये. तसंच हरिपाठ, त्या हरिपाठ नावाच्या या धड्यामध्ये आपल्याला हरीबद्दलचं सगळं ज्ञान प्राप्त होत असतं. हरीबद्दलचं विश्लेषण या ग्रंथामध्ये आपल्याला मिळणार आहे. म्हणून या ग्रंथाचं नाव काय आहे, हरिपाठ. सार काय आहे, असार काय आहे, निर्गुण काय आहे, त्रिगुण काय आहे, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण ज्या ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं त्या ग्रंथाचं नाव त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. अशा प्रकारे पहिल्या चरणामध्ये त्रिगुणात्मक असलेले हे संपूर्ण जगत मायाकारी असल्यामुळे आसार आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आणि निर्गुण असलेला परमात्मा हा मायेच्या पलीकडे असल्यामुळे हा काय आहे, सार आहे. आणि साराचा ना आसाराचा विचार ज्या ठिकाणी केला जातो तोच हरिपाठ. मायेबद्दल अनेक ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. माया अशी मोठी विचित्र आहे महाराज. या मायेनं या जगामध्ये नुसते भ्रम निर्माण करून ठेवले. भ्रम, अघटित घटना घडविणारी माया. शास्त्रज्ञ शोध घ्यायला लागलेले आहेत की नेमकं या जगामध्ये आहे तरी काय, पण अजूनही काही पत्ता लागलेला. या शरीराचा शोध घेणं चालू आहे. या शरीराची योजना नेमकी आहे तरी कशी, या शरीरामध्ये यंत्रणा आहे तरी कोणकोण, पण अजूनही सगळ्या यंत्रणा या शास्त्रज्ञांना कळालेल्या नाही. कुठं नवल आहे बघा, 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करून या शरीरातल्या एखाद्या पार्टचा माणूस स्पेशालिस्ट होऊ शकतो. सगळं शरीर कळत नाही त्याला. 10 वर्ष अभ्यास केला गेले. मग कोणता डॉक्टर झाला, तो म्हणजे डोळ्याचा डॉक्टर झाला. फक्त त्याला डोळ्यातलं कळतंय, बाकी त्याला दुसरं काही कळत. कोणी पोटाचा स्पेशालिस्ट आहे, कोणी हाडाचा स्पेशालिस्ट आहे, कोणी दाताचा स्पेशालिस्ट आहे, कोणी हृदयाचा स्पेशालिस्ट आहे. आणि हे एका गोष्टीचं स्पेशल होण्याकरता किती वर्ष अभ्यास करावा लागलाय, अर्ध आयुष्य घातले त्याच्याकरता. तेवढं सगळं एका गोष्टीचं स्पेशालिस्ट होतात. आता सगळं शरीर जर जाणून घ्यायचं म्हटलं तर शक्य आहे काय का माणसं, शक्य नाही. किती नवल त्या मायेनं निर्माण केले महाराज. एकच भाकर खातो आपण, त्या भाकरीपासून रक्त तयार होते, त्याच भाकरीपासून मांस तयार होते, त्याच भाकरीपासून हाडं तयार होतात, त्याच भाकरीपासून नख तयार होतात, त्याच भाकरीपासून केस तयार होतात, त्याच भाकरीपासून डोळ्याला बघायला जमतंय, त्याच भाकरीमुळे कानाला ऐकायला येतंय, त्याच भाकरीमुळे नाकाला सुगंध दुर्गंध कळतो, त्याच भाकरीमुळे जिभेला चव कळते. एकच भाकर आहे, त्या भाकरीमध्ये इतके नमुने, एवढे प्रकार घडतात. सगळ्याच्या शरीरामध्ये ह्या गोष्टी घडतात. अशा प्रकारचं शरीर कसं त्या मायेने निर्माण केलं असेल देव जाणे.
वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बाहेर पडतात, वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी बाहेर निघतात. नवल आहे की नाही? ते नरड्याची जागा किती आहे? एवढीशीच जागा. याच्यातूनच श्वास घेतला जातो, याच्यातूनच अन्न गिळल्या जात आहे, याच्यातूनच पाणी पिल्या जात आहे, याच्यामधूनच आवाज बाहेर पडतो. किती किती गोष्टी घडतात महाराज एका कंठामधून. आणि हे एका ठिकाणी फिट केले त्या मायेने. अजून नवल असं, माझा जसा आवाज आहे तसा जगातच कोणाचा आवाज नाही. आणि जगात प्रत्येकाचे आवाज वेगळे, प्रत्येकाच्या हातावरले ठसे वेगळे, प्रत्येकाच्या डोळ्याचे कलर वेगळे. अशी ही अघटित घटना घडविणारी माया. अघटित घटना पोटी अशी माया. शंकराचार्यांनी वर्णन केलं. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा उभयात्मिकानो, महाभूता निर्वचनीय रूप. अनिर्वचनीय रूप अशा प्रकारची ती माया. त्या मायेबद्दल निर्वचन करता येत नाही, प्रवचन करता येत नाही. मायेबद्दल काहीच बोलता येणार. अगदी थोडक्या गोष्टी सांगितल्या की लगे आपलं बोलणं संपून जातं आणि पुढे त्या मायेची करणी अजून बरीचशी शिल्लक राहते. त्याच्याबद्दल बोलताच येत नाही कोणाला. आपल्या अंगावरचं शर्ट हे कशानं बनवलंय? माणसाला सांगता येते, कपड्यानं बनवलंय. पुन्हा विचारलं कपडा कशानं बनवलाय? म्हणजे सुताने बनवलाय. पुन्हा विचारलं सूत कशाचं बनवलंय? म्हणजे कापसाचं बनवलंय. तर कापूस कशाचा बनविला? शेतामध्ये कापसाच्या त्या पराठ्याला बोंड लागली आणि त्या बोंडामध्ये कापूस तयार झाला. मग ते कापसाच्या पराठ्या कशापासून जन्माला आल्या? म्हणजे त्या सरकीपासून जन्माला. आता सरकी कशी जन्माला आली? पुन्हा चला आता तेच तेच काही गोष्टी आपल्याला कळतात, त्याच्या पुढच्या गोष्टी आपल्याला कळत. की मायेची अशा प्रकारची करणी अजब करणी आहे. नवल आहे मायेचं. छोटस उदाहरण सांगतो मायेबद्दलचं आणि आजचं प्रवचन महत्व. एकदा सुदामदेव भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेले. दारिद्र्यानं पिडलेले सुदामदेव. आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरी 4-8 दिवस मुक्काम राहिला त्यांचा. 4-8 दिवसाच्या नंतर तसं तर दररोजच गंगेच्या स्नानाला दाखवत येते, पण त्या दिवशी गंगेच्या स्नानाला जात असताना सुदामदेवांनी भगवंताला एवढंच सांगितलं, म्हणजे भगवंता तुमची माया मला बघायची आहे, म्हणजे थोडस तुमच्या मायेचं जराशी झलक मला दाखवा ना. भगवान कृष्ण परमात्मा स्नान करायला लागले होते. स्नान करून नेमकंच त्या गंगेतून वर आले आणि आपली धोत्राची इकडची गाठ मारणं झालेली आहे, इकडची गाठ मारणं चालू आहे. एवढ्यात भगवान परमात्मा म्हणायला लागले, सुदामदेवा दाखवू कधीतरी मायेचं ते सोडून, तुम्हाला सांगल कधीतरी. आता सध्या आपण काय करू, आंघोळ करू, घरला जाऊ, जा म्हणजे थोडी स्नान करूया. ते इकडची गाठ मारीत मारीत भगवान परमात्मा त्या सुदामदेवाला एवढं बोलले. सुदामदेव गंगेमध्ये गेले, स्नान करायला लागले. स्नान करण्याच्या हेतूने त्या गंगेमध्ये अशी डुबकी मारली त्यांनी. आणि डुबकी मारल्याबरोबर वरून एक पाण्याचा असा लोट आला की त्या पाण्याच्या लोटाबरोबर सुदामदेव वाहत चालला. त्याचा पायच टेकला. वाहत जाता जाता वाहत जाता जाता किती पाणी लागलं, कुठून पाणी आलं, कसं आलं देव जाणे. वाहत जाता जाता शेवटी नाकातोंडात पाणी गेलं, बेहोश झाले. मग तसेच ते मुर्दा वाहत गेल्यासारखं वाहत चालले. आणि मग बरंच अंतर गेल्याच्या नंतर एका गावच्या लोकांनी त्याला एका जाळ्यामध्ये पकडून बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर त्यांच्या सावध केलं
आणि सावध झाल्याच्या नंतर ते सगळे लोक म्हणायला लागले, हो महाराज म्हणले, आम्हाला आकाशवाणी झाली आहे की या नदीमध्ये कुणीतरी एक सत्पुरुष वाहत येत आहे आणि तो तुमचा राजा होणार आहे. आमचा पूर्वीचा राजा मरण पावलाय, त्याला वारस कोणी नाही आणि नवीन राजा गादीवर बसवल्याशिवाय पहिल्या राजाचं दहन करता येत नाही आणि म्हणून आम्ही वाट पाहत होतो तुमची. कोणीतरी या नदीत वाहत येणार आहे अशी आकाशवाणी झालेली आहे आणि आम्हाला आमच्या जाळ्यामध्ये तुम्ही सापडला आणि आता इथून पुढे आमचे राजे तुम्ही आहात. सुदामदेव म्हणले, बाबा मी राजा बिजा काही नाही म्हणले तुमचा. अहो मी त्या पोरबंदर नगरीचा एक साधारण ब्राह्मण आहे, गरीब ब्राह्मण माणूस आहे. कृष्णाला भेटायला गेलो होतो द्वारकेला आणि मला पुन्हा घरला जायचंय. माझं घर आहे, मुलं बाळ सगळंच आहे. मला नाही म्हणले तुमचा राजा बिजा व्हायची मला इच्छा नाही. ते म्हणले तुमची इच्छा असो नसो, आकाशवाणी झालेली आहे, आम्ही तुम्हाला राजा करणार म्हणजे करणार. बळजबरी त्या लोकांनी पकडलं, राजसिंहासनावर नेऊन बसवलं, राज्याभिषेक केला, त्याच्या हातानं पूर्वीच्या राजाचं दहन केलं आणि म्हणले आता तुम्ही आमचे कायमचे राजे. एक जण म्हणला, अहो हे राजे तर झाले म्हणला, पण राजा हा राणी सहित असला पाहिजे, राजाला राणी असली पाहिजे, बिना राणीचा राजा कसा काय. मग सुंदर एक कोणीतरी राजकन्या बघून त्या राजकन्याबरोबर लग्न लावून द्यायचं ठरवलं. त्यावेळेस सुदामदेव पुन्हा रडायला लागले, म्हणायला लागले, अरे असं करू नका, अन्याय करू नका, माझी पत्नी घरी आहे, 4 लेकरं आहात मला, नका असा अन्याय करू नका, मी ब्राह्मण माणूस आहे, जाऊ द्या मला घराला. ते म्हणले असं नाही जाऊ देणार तुम्हाला, आता आमचे राजा म्हणले तुम्ही, तुमचं लग्न आम्ही लावून देणारच. बळजबरी लग्न लावलं त्यांचं. सुंदर राजकन्या त्यांना पत्नी म्हणून देण्यात आली. पुढे गंमत अशी झाली, 12 वर्षाचा काळ निघून गेला आणि 12 वर्षामध्ये 6 लेकरं झाले सुदामदेवाला. मस्त मजेत संसार चाललाय. घरच्या पहिल्या लेकराला विसरून गेले, घरच्या घराला विसरून गेले, मजेत चालला त्यांचा संसार. राजा झाले आता ते. आणि प्रकार असा झाला की 12 वर्षाच्या नंतर पत्नी बिमार पडली. एवढी बिमारी वाढली की त्या बिमारीमध्ये ती मरण पावली. मेल्याच्या नंतर सुदामदेव रडायला लागले, आठवणी करू करू रडायला लागले. आणि त्यावेळेस गावातले ते मंत्री लोक, पुढारी लोक आले जवळ आणि म्हणायला लागले, अहो सुदाम महाराज, रडायचं काही कारण नाही, आमच्या राज्याचा असा नियम आहे, नवरा जर मेला तर बाईनं सती जावं लागते आणि बायको जर मेली तर नवऱ्यानं सत्ता जावं लागते. आम्ही तुम्हाला त्या बाई बरोबर फुकून देणार, तुमचं दहन करणार. ते म्हणजे बापा आता पत्नीसाठी रडणारे सुदामदेव आपल्या स्वतःसाठी रडू लागले. आता मी काय करू, मला कसं होईल, आता जिवंतपणे हे लोक आता जाळून टाकणार, मला रडायला लागले. मग त्यांना पुन्हा ते दंडाला साखळदंड वगैरे घातले, पाठीमागून भाले वगैरे लावले, पळून जातील म्हणून. पुन्हा त्या गंगेला स्नान करायला नेलं, म्हणजे आंघोळ घालायची, सरणावर नेऊन याला बसवायचं आणि स्नान करायला लागले सुदामदेव. गंगेमध्ये अशी डुबकी मारली त्यांनी आणि डुबकी मारली तर त्यांना असं वाटू लागलं की आता लवकर वर येऊच नाही आपण, कारण जितकं मरण लांबलं तितकं बरं. न जाणं काय सांगा, कुणाच्या मनात चांगली बुद्धी येईल, मारू नका म्हणतील, पण पाण्यात तरी किती वेळ राहणार दडून. श्वासा वाचून तिथेही जिवंत राहण्याची शक्यता नाही. आणि मग श्वास जोपर्यंत धरला तोपर्यंत राहिले, श्वास आवरेना गेला, आता श्वास घेणं गरजेचं वाटलं तेवढंच गपकन उठून उभे राहिले पाण्याच्या वर, मोठ्यानं श्वास घेतला, डोळे उघडले आणि पाहायला लागले काठावर. तर काठावर एकही माणूस नव्हता, हाताला ते साखळदंड वगैरे बांधलेले नव्हते. आणि काठावर कोण उभा होता? भगवान कृष्ण परमात्मा उभे होते. अरे कृष्ण, तुम्ही कसे काय येतं? आणि कृष्णाने विचारलं, सुदामदेव तुम्हाला रडायला काय झालं, असं दुःख का वाटतं तुम्हाला, कशाचं दुःख झालं? सुदामदेवानं सगळी कहाणी सांगितली. म्हणजे कृष्णा 12 वर्षाचा काळ निघून गेला, पत्नी
पत्नी काय झाली, लेकरं बाळ काय झाले, बायको काय मेली, मला काय सरणावर देतो म्हणले. आंघोळ करायला नेलं गंगेला, गंगेमधून आंघोळ करून वर निघालो तर काठावर तू. हे काय चमत्कार आहे. कृष्णाने सांगितलं, अहो 12 वर्षाचा काळ कसला आला. इकडची गाठ मारणं झाली होती, इकडची मारणं चालू होती, इकडची गाठ मारणं झालेली आहे, बस म्हणजे इतकाच वेळ झाला. एक श्वास सोडली. एक श्वास सोडली म्हणजे तुम्ही डुबकी मारली वर आला, एवढंच झालं. काय झालं दुसरं म्हणजे हे काय होय भानगड, हे असं कसं दिसतं, एवढं मला मोठं कसं काय दिसतं. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ही माझी माया आहे. या मायेमध्ये अशाही प्रकारचे चमत्कार घडू शकतात. स्वप्नामध्ये माणसाला अचानक वाघ म्हणू लागलेला दिसतो आणि आपण तर घरी झोपल्या कवाड कुलप लावून, तिथं कशाचा वाघ आला, तरी पण वाघ येते. माणसं बाळू बाळू उठतात झोपत. ही माया आहे बघा. ही माया अशी मोठी विचित्र आहे. काय सांगावं आपण, हे तुम्ही आम्ही सगळं हे जे बघत आहोत ना, हे प्रवचन चालू आहे, मी प्रवचन सांगायला लागलो, तुम्ही ऐकत आहात. कदाचित काय सांगावं, हे सुद्धा एक स्वप्नच असतं. या स्वप्नातून जागा झाल्यावर आपल्याला कळेल की हे स्वप्न आहे. अशी मोठी मजा आहे. असो तर अशा प्रकारची ही माया जी आहे ही त्रिगुणात्मक माया आहे आणि हे त्रिगुण सगळे आसार आहेत. आणि सार काय आहे, त्रिगुण रहित असलेला तो भगवान, तो परमात्मा, तो हरी सार. आणि साराचा आसाराचा विचार ज्या ठिकाणी होतो त्याचं नाव हरिपाठ आहे. अशा प्रकारे पहिल्या चरणाचा अर्थ आपण आज पाहिला. आज पहिलंच चरण आपण पूर्ण केलंय. उद्याच्याला बाकीचे 3 चरण बघूया. 1-2 दिवस वाटतील आपल्या. श्रावण महिना होऊन पुढे जातात किंवा नंतर एखाद्या दिवशी 2 अभंग आपण ऍडजस्ट करू. तर आजची ही सेवा या ठिकाणी पूर्ण करू. बाकीचा आपण उद्याच्या कुंडली